हसते मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन. हो का, झालं काय, लावला का नंबर? तो इमोशनल झाला, त्याच्या डोळ्यात पाणी येत आहे. कोणीतरी कॉंग्रॅच्युलेशन दोघांना. मावशा बनवलंय तुम्हाला. परिका लाचत आहे. आजी मिठाई खिलाओ मिठाई. अच्छा सगळ्यात जास्त मिसताव ना. गाईज, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. हे बघा, पण मला समजत नाहीये मी काय रिॲक्ट करू याच्यावर, काय नाही. पण मी आता माझ्या अहोंना जाऊन दाखवणार आहे, त्यांची रिॲक्शन बघू आपण काय होते आणि काय नाही. तर ती आळस दिशी झाली ना झोप? हा झाली ना? तू उठ ना, उठ ना. उठलोच आहे. हसते मॅडम, हसते. तू दावत मला, तू दावत. व्हिडिओ काढून आली फक्त एक अटेम्प्ट. मॅट हसते अजून. 25 भी नाही आहे, कायले 18. पाहते हसते. काय करू, पाहते हसते, पाहते हसते. येत आहे मला असा. काऊन धुंदे झाले का तुझे डोळे? फूक मारत आहे त्याच्यावर. अरे सिक्कर हलून फालून तर नाही, बुक मारून वापस गेलो तर नाही, चेक करून आलो असं. ए पागल, तसं नको करू ते. नाही म्हणजे असं कन्फर्म नालायक. डोकं धुवायला लागते. काय काय आर्यन के हमारे मॅट आर्यन रेस के मम्मीला लगेच दाखवू दाखवून दे. नाही. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. हॅलो गाईज कर. हॅलो गाईज, मागं पाय एक प्रोडक्ट आहे व्हाईट वाले. कॉंग्रॅच्युलेशन. हे दाखवलं आपले काही आहे. मग हे असंही दाखवू काय? तसंही दाखवलं ना काही नाही. कॉंग्रॅच्युलेशन. डील झाली. तिला समजून द्यायला काय रिॲक्ट करा. असं म्हण ना, तू आजी झाली म्हणून, असं तर म्हण. बोल पप्पाला सांगितलं. पप्पा लुटल्या, पप्पाची रिॲक्शन द्या. असं म्हणलं पाहिजे ना. पप्पाला समजत. सोक्सच्या वाढदिवसालाच एकदम सरप्राईज दिलं. तुझी रिॲक्शन काय, त्याच्यासाठी तो ब्लॉग काढला. समजत नाही काय. वा रे वा, तुम्हाला नाही समजून राहिलं. मला वाटलं काही आलंच काय म्हणून आवाज देऊन राहिला सारखा सारखा. आलंच ना. ते हसूनच राहिली ना. सेम मी जे करून राहिलो ते सेम करून राहिली आहे. आम्हाला समजत नाही. आम्हाला समजत नाही काय करत असत. डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरकडे जाऊन लोक म्हणते हिलाच घाई होती म्हणते करायची. मी इतका भगवान माझं नाव सांगून दिलं. बसलीच काय. कॉंग्रॅच्युलेशन. फोटो काढू दे. असे अवतारात काय होते त्याला काढले. हा ना, पलटून काय आता अजून पलटो एकदा. चष्म्यातून दिसत नाही नाही, तिच्या लक्षात नाही येऊन राहिलंय. समजलं का काय? प्रेग्नन्सी. तुम्ही आजोबा होणार आहे. ते दिसलं नाही मला कलर त्याचा. कॉंग्रॅच्युलेशन.
तिकडून शब्द निघणं थोडे मुश्किल असते, पण तरी तिची शेवटी स्माइल दिली ते इम्पॉर्टंट होती. ती हसून राहिली बाय आता. आता फक्त भांडण नका करत. मी आली होती मदत. ते भांड करून निघन मग. तेही भांडकोर निघाल म्हणते. पहिले अहोंची रिॲक्शन घेतली. आमच्या दोघांचं जेव्हा रिॲक्शन झालं त्याच्यानंतर आम्ही खाली गेलो आणि खाली गेल्यानंतर मग पप्पाची म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांची रिॲक्शन घ्यायला गेलो, त्यांना सांगायला गेलो. त्यांना सांगितलं पण आम्ही, पण त्यांना काही सुचत नव्हतं की काय रिॲक्ट करायचं काय नाही. पप्पा हसले आणि मग चालले गेले. अहो म्हणाले की तुझ्या आईवडिलांना पण सांगावं लागेल ना. म्हणे म्हटलं हो. मग बोलो म्हणे मग फोन कर. म्हटलं मी नाही करत म्हटलं फोन, तुम्हीच करा म्हटलं फोन. मग अहोने फोन केला आणि त्यांना म्हटलं की तुम्ही घरी या म्हणे, काम आहे काहीतरी. फोनवरच घाबरून गेले की काय काम, काय जवाईने का फोन केला बा, काय काम असेल का, काही मुलीने काही केलं तर नाही. घरी यायच्या आधी माझे अहो बाहेर गेले होते त्यांना सरप्राईज देण्यासाठी. तर ते बेबीचे छोटे सॉक्स घेऊन आले होते त्यांना दाखवायला की बा त्याच्यावर आम्ही तोंडाने नाही सांगू शकलो तर ते गिफ्ट देऊन ते ओळखतील असं वगैरे. ते आले घरी. आल्यानंतर ते बसले थोडा वेळ, तरी ते शॉकच होते. थोड्या वेळ बोललेच नाही काही की काय झालं काय. ते एवढे घाबरले होते की अरे भांडण तरी झाले या दोघांचे. काय विचारलं म्हटलं मम्मी तू अशी कोण आहे एकदम. ते दोघे जण शॉक आहे. ते घाबरले कारण मी म्हटलं की अर्ध्या तासासाठी घरी या म्हटलं, म्हणजे अर्ध्या तासाने घरी या म्हटलं आणि तर लवकर या म्हटलं. तिची मम्मी लगेच म्हणते काय आलं ते आता. नाही असंच बोलवलं. तुम्ही आले नाही म्हटलं, खूप दिवस झाले घरी म्हणून बोलवलं. तू शॉक नर्वस पेशंट राहिली मला. ते जवळची काळजी वाटते. आता काय डोकं की फोड लाग काय. याच्यासाठी बोलवलं. खुशखबरीची बोला. आठवण राहिली पाहिजे ना म्हणून जरा नाही आपण. व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. हे सांगण्यासाठीच बोलवलं होतं घरी. दिवस निघाला काय बोला ते आल्यावर मी चेहऱ्यावर असं म्हणायचं या बा तुम्ही असं म्हणजे आरामशीर असं काही बोलतो. विचारलं जा म्हणे वर. हो ते काही म्हटलं नाही. वर आहे म्हणे जा म्हणे. मम्मी खाली दिसली. जशी मम्मी दिसली म्हटलं मम्मी बघते आता. मम्मी लगेच अंदर जा लगेच जा म्हणे वर. वर आहे म्हणे. आम्ही सांगितलं त्यांना मला सांगू नका म्हणून सत्याच. हो काय तू पण ते हसत होते पण ते हा खुश होती. हसत होते. 17 जानेवारी लग्नाचा वाढदिवस आहे ना. हो. हॅलो बोल ना. आता तू बी खडू सत्य बनशील. तू पण खडू सत्य बनशील म्हटलास. हो का, झालं का, लावला का नंबर. हा कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. भांडू नका आता. ते काय म्हटलं सगळेजण तेच सांगते म्हटलं. सगळेजण तेच सांगते. अजून कोणी सांगितलं. अरे आताच जस्ट तिचे मम्मी पप्पा आले होते. तेही तसेच म्हणे. मी मम्मीला सांगितलं आणि पप्पाला सांगितलं, पप्पाही तसेच म्हणे. ते पोटातूनच शिकून येईन ना मग भांडण करायचं. सॉक्स कुठे वर गेलाय खेळायला. अच्छा. काय म्हटलं सांगितलं मी म्हटलं स्वतः महाग होऊन गेलं म्हटलं. कधी नंबर लावता तुम्ही. घेऊन ठेवा लागेल ना आतापासून. हो घेऊन घे. मी घेतलं काल. हो काय, आज महाग झालं ना. परवा घेतलं. हो त्या दिवशी स्वस्त होतं. बरोबर. मग ते माझी प्लॅनिंग होती. एखादा आता जास्त सायट्रस फूड. निंबू संत्र सांगू नको कोणाला. नाही मी काल सांगू. तर काव्या जो प्रमोशन होणार आहे 2-4 महिन्यानं, त्यासाठी स्वीट घे ना. स्वीट पटपट उचला. घे म्हणलं तर घे. काय साठी प्रमोशन होणार आहे ना काही महिन्यानं, त्याच्यासाठी. नाही 3 क्रिएटर तर आहेच. एक एक्स्ट्रा क्रिएटर पैदा होणार आहे ना त्याच्यासाठी. अरे एक्स्ट्रा क्रिएटर पैदा होता म्हटल्यावर अजून कसं हळूहळू
हळू 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 हळू. लेट करंट. क्रिएटर जेवढं काय याच्यात डबल गायले आमच्या 4 पट कमवणार आहेत. मग ते 4 पट पगार होईल ना. मी बरोबर म्हटलं ट्रिपल. पण इकडे पाहूनच नाही राहिली. धन्यवाद. मी नाही. हे क्लिप आपण नंतर टाकणार आहे व्लॉग मध्ये. सध्या रिव्हील नाही करणार आहे. तिकडे पण रिव्हील नाही करणार आहे. करू आरामात नंतर. सध्या मोजके लोक आहे. मोजक्या लोकांनाच सांगितलं. मम्मी पप्पा माझ्या मम्मी पप्पा. तू कोण रडली पण तिला माहित नव्हतं ते रडली. तू कोण रडली. हे कधीच मान्य नाही करत. गुड मॉर्निंग गाईज. आणि आज माझ्या घरी कोण आलाय माहिती आहे का तुम्हाला? माझ्या घरी माझ्या दोघी बहिणी आलेल्या पागल. इथं बसल्या त्या येऊन. मला तुझ्यासोबत बोलायचंच नाही ना. काऊन पण काऊन नाही बोलायचं तुला माझ्याशी? रसगुल्ला आवडला का? खायचंच आहे. मी नाही बनवला म्हणून. घरी बनवलेला आहे का? नाही ना बे. घरीच असतं. प्रमोशन नाही करत आम्ही त्याचं. बरं तू बोलू नाही यार माझ्याशी. अशी नको बोलू. मला मी खूपदा विचारलं तिला. हा. तिने तसं पण नाही सांगितलं. आता ती नालायक आहे का? किती नालायक आहे. तर हे माझ्याकडून नाही गुड न्यूज. मावशा बनवलंय तुम्हाला. परी का लाजत आहे? परी लाजत नाही आहे. परी रागा भरली आहे. बरं दे. बोल ना बा. बोलत आहे. तुला बोलव ना घरी. तू आली का? किती वेळा? तू नाही आली. आम्ही नाही किती आली. आलो, किती आलो, कितीदा तुला असं नाही म्हणजे- नाही आले. तू नव्हती तेव्हा पण आई, मी आई, आली. आई. तू नव्हती तेव्हा पण मी 2-3दा आली आहे म्हटलं हिच्या मी घरी. इनडायरेक्ट तुला किती वेळा विचारलं. आणि म्हणजे आपल्याला मॅच असते. मॅक वॅकने ते काही असो, सोनोग्राफी आल्याशिवाय बेबी हेल्दी आहे का नाही चेक केल्याशिवाय आम्ही सांगणार नव्हतो. ते हेल्दी आहे. हाय टू बी पापा. धन्यवाद. कुठे गेला हाताच्या 2x मध्ये आहे ना म्हणून दिसून देणार. एवढ्या वाटची पाहून राहिली तिच्या वाटीत. अबे थांब. तिचं बेड ते जीव घेईन तुझं. थांब थांब. मी येतो तिकडे. असं दाखवा लागेल ना. पाया बायको खाऊ खाऊ मोठी झाली आहे मी. काहून तर मग काम करावं ना घरचे. दिसून नाही राहिली काय? अंदर घुस थोडीशी. कंटेंट क्रिएटर पैदा होने वाला है. अच्छा अच्छा म्हणजे खाऊ खाऊ नाही झाली आहे. म्हणून म्हटलं तुमच्या घरातलाही लोक आहे. जरा नंतर बोलतो तुमच्याशी. कालही करणार होतो. म्हणजे कधी का कसं ते नको सांगू. पण पण तुम्ही आताच तर येऊन गेले ना तुम्ही. मला अच्छा, वाटलं म्हणून हे सकाळी उठून नाही आली. गोळ्या घेऊन झोपल्या. हो, म्हणूनच नाही आली. हा आता समजलं तुम्हाला. मी पण फोर्स नाही केला तिला. आणि तेच त्याच्यामुळेच हॉटेल आम्हाला चांगलं पाहिजे होतं. सगळं चांगलं पाहिजे होतं. तेच रिझन होतं. हा 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 बरोबर बरोबर बरोबर. मला पहिले सांगून द्यायला पाहिजे होतं ना तसं. एकटा आहे काय? नाही मग तुम्ही आहे. मम्मी आहे. अच्छा म्हटलं असा हसला कोण आहे म्हटलं बा. तुला लयच आतुरतेनं वाट होती ना. स्टोऱ्या गिऱ्या टाकत होता तू. 7वा महिना नाही डायरेक्ट 7वाच काय. किती आहे? आहे वेळ जरा. 4-5 महिने आहे अजून. 9व्याला 4-5 महिने आहे. मिठाई खिलाव मिठाई. तू खिलाव. मला वाटलं सगळ्यात जास्त खुश तू होशील. सगळ्यात जास्त मिसताव ना. मी आजच विचार करत होता ह्या गोष्टीचा. अच्छा. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तुला बी कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. तू मामा काका दोन्ही झाला. तुम्ही दोघं बहीण भाऊ राहा तेव्हा ते तिकडून मामा ठीक आहे मामाच बन. ठीक आहे मामाच बन. नाही तू मामाच बन. साले करते मामा तू. साले कब है पाळणा? पाड़ने को टाइम है अभी. बताएंगे ना तुमको. आओ गाडी लेके इधर. माझ्याकडे आहे तुझ्यासाठी गिफ्ट. बम युनिक गोष्ट आहे. जे तुला कुठेच नाही भेटत. कुठंच नाही भेटणार. ते फक्त मीच देऊ शकतो. कसं वाटत आहे मग? जे आपण घेऊन आलो. बाहेर गेल्यानंतर इथं मी आल्यावर भेटवलं. वा. तर तू कसं आहे लग्न झाल्यापासून आम्हाला प्रायव्हसीच नव्हतं देत. अच्छा. आता प्रायव्हसी भेटली. लगेच गोष्ट आली. तू कसं म्हणे की आवडत नाही त्याच्या बायका मोठ्या झालेल्या. असं तू म्हणे. माझ्या बायकोला फुगवून टाकलं.
मोठी झाली मी. बढिया. बापरे मोठी न्यूज झाली एकदम तसे चेहऱ्याचे दोन हे उडाले पूर्ण असं काय करू कळत नाही मला कळत नाही काय करू असं काय एकदम एकदम असं shock झालं ना. माझा पहिला एक्सपिरियन्स होता पियुषने जेव्हा मला न्यूज दिली होती ना माझ्या असं होतं की काय बोलत असते हसू रडू आता काय तुले मलाच नाही माहित मला काय म्हणून आमचा जपानचा प्लॅन कॅन्सल झाला यावेळेस. एवढं मोठं रिझन होतं. पण यायला आम्ही घुमवत होतो की आम्हाला दुसरं प्रमोशन आहे हे ते पण आम्ही म्हणून दिलं आमचं दुसरं प्रमोशन आहे आणि खरं आम्हाला दुसरं प्रमोशनही आलं होतं पण या कारणामुळं ते कॅन्सल करावं लागलं. एक प्लॅन नाही कॅन्सल झाला आमचे 3 प्लॅन कॅन्सल झाले. एक जपान दुबई आणि अजून मी 2-3 नावं नाही घेत एक सोबत 3 कंट्रीज होते ते प्रमोशन मध्ये आलं होतं ते कॅन्सल झालं. तर सरळ बेबीचं म्हणणं आहे की मेरे अलावा तुमको जाने नहीं देंगे आप दूसरे कंट्री में. क्या बात किरण गुड न्यूज दिली तुने तो राहिले का तू किरण काही करून नाही लागत करून नाही लागत. त्या दिवशी मला तुमची वेगवेगळी रिॲक्शन घ्यायची होती पण तो पियुषच्यात बसला होता म्हटलं यार 4 जणांची रिॲक्शन एकाच मोबाईल मध्ये येणार नाही एक माता मध्ये बघायचं आहे घरी नाही घरी बघू शकतो तू रिॲक्शन भेटत नाही भेटत म्हटलं तुला ते पचवा लागेल दुसऱ्या टाइमला ती लहानासाठी. काय करून आला म्हटलं बोलला अरे बोल ना मॅट्या त्याला म्हटलं काय करून आला भांडे दूर राहिलो. विशाखा कुठे आहे रात्रीची ड्युटी त्याची असते आम्ही काही म्हणतच नाही राहिलो पण दोन्ही टाइम धुवायला लावा. बारीक झाली म्हटलं तू. बारीक झाली म्हणते मम्मी म्हणते 2-3 महिन्यापासून मीच भांडे घासून राहिलो म्हटलं इकडे. नाही मी पण पियुष जे काम करून आला ते मी पण करून आलो. तुम्ही गेस करा ना. गेस काय करायचं आहे चला गेस करू. ये क्या चाहिए तुमको ये इधर है हटा रे ये इधर में है काय पाहिजे तुला भाऊ पाहिजे बहीण पाहिजे. म्हणजे आता किती दिवस लपवू शकणार होतो ते सोनोग्राफीची वाट पाहत होतो आम्ही. हेल्दी आहे बढिया आहे हेल्दी आहे मस्त आहे आणि बेड रेस्ट सांगितलाय आणि हिला पूर्ण बेड रेस्ट सांगितलाय. सीमा मावशी किधर है मम्मीला बोलाव ना आणि पप्पालाही बोलाव. थोडा दूर कर ना मोबाईल. त्याचा हात दूर नाही जात ना रे. आवाज नाही येता सीमा मावशीचा. आवाज नाही येत हा येत आहे. अरे ते शूट करताना व्हिडिओ तू फोन घेऊन अरे तर शूट याच्यासाठीच करत आहे की मग बाप बनने वाला आहे. मी म्हटलं होतं मी घरी आल्याबरोबर म्हटलं एक नंबर आहे ना तू. सीमा मावशी मी थोडस केस केलं होतं म्हटलं व्हिडिओ कॉल केला माझी गोष्ट पण म्हटलं असं म्हटलं गॅरंटी पप्पा कुठे आहे पप्पा म्हणून तर म्हटलं आतापर्यंत अमरावतीला आले नाही आता डुंगनदू आले या. म्हणा आजी झाली आजी होणार. सीमा बुड्डी झाली तू आजी झाली तू. हो म्हणा आता नानी झाली होती म्हणा आता दादी होते म्हणा. तिच्या मनात असं नाही. हो मग बाहेर हिंडू आता 2 वर्ष याच्यासाठीच हिंडवलं ना सगळीकडे. तिला म्हणा गेस कर म्हणा. आता 1 वर्षभर करी. तिला विचार गेस करून किती महिने झाले म्हणून. पहा ना तिच्याकडे उशीत सारखं सांग किती महिने झाले असं म्हणून. किती महिने झाले म्हणते मला बघून असं तुम्हाला काय वाटते म्हणते किती महिने झाले असणार. दिसतच नाही राहिलं. तू बसली आलं मी दिसतच नाही तिला काय दिसणार आहे. 2-3 झाले दिसत नाही एवढं. गलत विचार कर त्याने विचार कर मी इतके दिवस किती दिवस कशी चूप राहिली असं तुम्हाला न सांगता. यश म्हणतच होता खूप वेळा म्हणत होता यश दोघे म्हणत होते जास्त शहाणे आहे ते. जास्त समजते त्यांना. अरे त्याला व्हिडिओ पाहिला त्यांनी म्हणूनच म्हणते ते. त्याने काय एका व्हिडिओ सगळ्यांनी म्हटलं होतं ते गुढीपाडवाचे फोटो टाकले ना त्याच्यातच सगळे म्हणत होते त्याच्यातच लक्षात त्याच्यातच आलं. लक्षात आलं. तिनं पदर असा केलेला आहे ना साईडनं. वन साइड पदर घेतला होता ना मी त्याच्यामुळे जास्त ओळखू आलं ते. क्या डालूंगे भाई वीडियो में क्या रिएक्शन मिल चुका है आपको. तेरा मोलू देना पड़ेगा अभी तेरे को.
राहू दे विचार रडणार दुसरा घेऊन येशील रे. नहीं वही चाहिए मेरे को. अरे दादाजी बनने वाले हो बोला तू. अरे वा वा, ही बात आहे. तब्येत कशी आहे तुमची? ठीक आहे ना. आता ऑफिस चांगली ठेवा म्हणा. चांगली ठेवा. अभी वो अच्छी रखो तबीयत. वो उधर लेके आऊंगा ना मैं. तुम तो आ नहीं रहे इधर. काम म्हणजे बाहेर से आहे आता बाहेर. बर बर. मम्मी कुठे आहे? मम्मीला बोला ना. आजी होणार आहे मनी मावशी. मनी मावशीचं तोंड दाखव. मनी मावशीला काय रिएक्शन? आजी नाही पहिले काय बनली? पहिले नानी बनली आता नानी बनली आता दादी बनशील ना तू. अच्छा अच्छा. ते रील मध्ये वाटते का त्याच्यात पोट दिसत अजून ती व्हाईट साडी आता नाही टाकली का आता? हा ते प्रमोशनला गेलो होतो आम्ही तेव्हा. हा साडी त्याच्यात दिसते पोट तुझं. अच्छा. आणि मग घरच्यांना सगळ्यांना सांगून झाल्यानंतर मग पूर्ण फ्रेंड सर्कल जो आहे आमचा, नुपूर, पियुष, काव्या, अद्या वगैरे यांना सगळ्यांना सांगितलं. मॅनेजर म्हणजे आमची काव्या मॅडम, तिला आधी यासाठी सांगावं लागलं कारण त्या दिवस रात्र आमच्या सोबतच होती. आम्ही उज्जैनला पण गेलो तेव्हा पण ते सोबत, आणि तेव्हा पण तिला नव्हतं सांगितलं. त्याच्यानंतर आल्यानंतर सांगितलं. पूर्ण कंप्लीट 3-3.5 महिने झाल्यानंतर आम्ही सगळ्यांना सांगितलं. त्याच्या आधी आम्ही कोणालाच नाही सांगितलं. त्याच्या आधी फक्त आम्ही मम्मी पप्पा आणि दीदी आणि माझे मम्मी पप्पा बस यांनाच सांगितलं होतं. मग काव्याला सांगितलं, आणि काव्याला सांगायचं रिझन म्हणजे हेच होतं की तिला टेन्शन येत होतं की मॅडम अशी का करत आहे, बा हा तर अशा वागत नाही कधी, आता का अशा वागत आहे. तर म्हणून मग तिला थोडं एक्सप्लेन सगळं सांगावं लागलं की ती या कंडिशनमुळे माझी कंडिशन अशी आहे. आणि त्याच्यानंतर मी माझ्या घरी पण सगळ्या लोकांना सांगणार होती, पण मला तो सांगायचा चान्सच नाही भेटला कारण माझ्या घरी लग्न होतं माझ्या बहिणीचं. तर तिथं मी गेली होती लग्नामध्ये 2-3 दिवस. तर ते तसंच सगळ्यांना माहिती पडून गेलं. माझ्या वहिनीला, दादाला, मोठ्या आईला, मोठ्या आबाला, सगळ्यांना माहिती पडून गेला आधीच, आत्याला वगैरे पण. माझ्या बहिणी दोघी रुसल्या त्या घरी येऊन. मग त्यांना थोडंफार मनवलं आणि सांगितलं. तेव्हा तुम्ही बघून घ्या ते ब्लॉगमध्ये. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे माझी दादी. माझ्या दादीला माहीतच नाही. मी किती वेळा घरी जाऊन आली, खूप वेळा माझ्या दादीला माहितीच नाही. माझ्या दादीला कोणीच नाही सांगितलं. माझ्या आईने नाही, पप्पानी, माझ्या बहिणी नाही, आत्याने, कोणीच नाही. आता लास्ट टाइम जेव्हा मी घरी गेली होती तर तेव्हा मी तिला सांगितलं की दादी मी प्रेग्नेंट आहे. म्हटलं हा का म्हणे, असं बापरे, मला तर कोणी सांगितलंच नाही. तुझी आई किती बदमाश आहे, तुझे पप्पा किती बदमाश आहे, लपून ठेवलं. मी काय नजर लावणार होती. खूप बडबड केली तिने. असं काही झालं दादीसोबत पण मी रिॲक्शन नाही घेऊ शकली दादीची. आमच्या ग्रुपमध्ये एक म्हातारा माणूस आहे, तो म्हणजे परीक्षित लंगडे. त्यांनी मला इतकं केअर केलं. ते स्टार्टिंगचे 3-4 महिने जे काही होतं त्याला माहित नव्हतं, आम्ही सांगितलंच नाही ना कोणाला. त्याने इतकं केअर केलं. काय झालं म्हणे हिला, म्हणे ही अशी का वागत आहे. शशांकचं डोकं पागल करून टाकलं त्यांनी. अरे तिला घेऊन जाणं म्हणे दवाखान्यामध्ये, एकदाच दाखवून तरी दे म्हणे काय झालंय म्हणे. आणि हे तर मोठी होऊन राहिली म्हणे दिवसांदिवस म्हणे, का मोठी होता म्हणे. तर त्याच्यानंतर जेव्हा आम्ही त्याला ते गोष्ट सांगितली तेव्हा काय झालं काय नाही ते तुम्ही बघा ब्लॉगमध्ये. या ब्लॉगमध्ये नाही आहे, नेक्स्ट ब्लॉग मी टाकणार आहे त्याच्यामध्ये आहे, तर नक्की तो ब्लॉग जाऊन बघा परीक्षितचा. सो प्लीज माझ्या किरण शशांक उडाके चॅनल आहे, शशांक उडाके चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. लाईक केल्यानंतर हाईप पण करा. आणि जेव्हा तुम्ही हे कराल तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग पण नोटिफिकेशनमध्ये येणार.